नमस्कार मित्रांनो, आज आम्ही चाललो आहे पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील खारोडे म्हसोबाला. तर चला तर आपण जाऊया. तर आता आम्ही नाश्ता करायला थांबलो आहे. खूपच टेस्टी आणि छान नाश्ता आहे. चला तर बाय बाय, आम्ही भेटतो. तुझा नाहीये, तुझा नाही आणि ना बघ तू मला बोलायला असं ऐक. आता आम्ही घाटामध्ये पोहोचलेलो आहे आणि तुम्ही सकाळचा व्ह्यू पाहू शकता किती भारी आहे. आणि तुम्ही पाहू शकता की मागे किती भारी हिरवीगार झाडं आहेत. आता आम्ही खारोडे गावामध्ये आलो आहे आणि आता आम्ही पुढे पुढे चाललो आहे आणि तिथून जायला इथे रोड सुद्धा आहे. तर आता आम्ही पोहोचलेलो आहे मंदिरापाशी. इथे मंदिर आहे, तुम्ही पाहू शकता. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील खारोडे गावात श्री म्हसोबा मंदिर हे परिसरात अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारे देवस्थान म्हणून ओळखले जाते. हे क्षेत्र विशेष शेतकरी आणि स्थानिकांचे श्रद्धान आहे. 13व्या शतकातील उत्पत्ती कथेनुसार या घनदाट जंगलात बुवाजी नावाच्या व्यक्तीला निमोनीच्या झाडाखाली सुपारीचा आकार सापडला, जिथून या मंदिराचा उगम झाला. स्वराज्याचे पहिले सेनापती बाजी पासळकर यांना जागेला भेट दिली. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावान सरदार दयाजीराव मारणे यांचे हे कार्यक्षेत्र होते. सकाळी 9 वाजता आरती व दुपारी 12:30 वाजता नैवेद्य आणि सायंकाळी 6 वाजता आरती होते. प्रत्येक पौर्णिमेला सकाळी 8 ते 9 दरम्यान होम हवन, राष्ट्राभिषेक आणि दुपारी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. वन जमिनीवरील असलेल्या हे मंदिर कायदेशीर प्रक्रियेनंतर भारत सरकारने देवस्थानासाठी वर्ग केले आहे. हे मंदिर पुणे शहरापासून साधारण 40-50 किलोमीटर अंतरावर मुळशी परिसरात वसलेले आहे. तर आता आमचं देवदर्शन झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे लहान मुलांना खेळण्यासाठी काय काय आहे. फुलं आले. मंदिराच्या बाहेर बारक्या मुलांना खेळण्यासाठी सुविधा केलेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता इथे नंदीबाईची मूर्ती आणि त्याच्यावरती पार्वती व महादेव बसलेले आहे. तिथे खूप छान वातावरण होतं आणि तिथे खूप मस्त वाटलं आम्हाला. तर मंदिराच्या बाहेर मुलांना खेळण्यासाठी सुविधा होत्या. तिथे घसरगुंडी, झोका वगैरे वगैरे असे खेळणे होते खेळायला बारक्या मुलांसाठी. तिथं मोराच्या, हरणांच्या मूर्त्या होत्या. हे पहा मित्रांनो, इथे झाडाला फणस आलेले आहेत आणि तिथं आंब्यांची सुद्धा झाडं होती आणि तिथले आंबे पिकलेले सुद्धा होते. तुम्ही पाहू शकता. पहा व तिथे बारक्या मुलांना खेळण्यासाठी झोका, घसरगुंडी असे वगैरे वगैरे हे होते, साहित्य होते.
मित्रांनो पहा, महादेव आणि माता पार्वती नंदी बैलावर कसे बसलेले आहेत. ही खूप प्रचंड मूर्ती आहे व दिसायला खूपच सुंदर आहे. तर आमचं तिथं छान दर्शन झालेलं आहे आणि आम्हाला आरती व प्रसाद सुद्धा मिळाला आहे आणि आम्ही तिथं खूप खेळलो, खूप मजा आली आणि आम्हाला तिथे 2 कैऱ्या सुद्धा सापडलेल्या आहेत. आणि आता भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू.